नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा होय. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे. हा उत्सव 16 ऑक्टोबर अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटात करायचा असतो. भगवान इंद्र, माता लक्ष्मी, भगवान कुबेर यांची वर्षातून सेवा करायची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येकाने आपल्या घरीच करावा. भगवान इंद्र, लक्ष्मी माता, कुबेर देव या दिवशी पृथ्वीतलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. घराचे दार उघडे असते, त्या घरात लक्ष्मी जाते. कोण जागे आहे हा प्रश्न विचारते व जे जागे आहेत त्यांच्या घरी कायम राहते. म्हणून कोजागिरी पौर्णिमेला रात्रभर जागरण करण्याची पद्धत आहे. लक्ष्मीला म्हणजेच त्यांना अमृताचा म्हणजे दुधाचा नैवेद्य लागतो. कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलामध्ये वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते. जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धन धान्य देईन असे ती म्हणते. दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते. त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभतेच, पण मृत्यूनंतर परलोकातही सद्गती मिळते. या दिवशी तिन्ही सांजा कणकीच्या 5 दिव्यांनी आई आपल्या ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची अश्विनी साजरी करतात. आपण पूजाविधी काय आहे त्याची मांडणी पाहूयात. मांडणी करताना एका पाटावरती किंवा चौरंगावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानावर सुपारी ठेवावी. कुबेराचं प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानावर सुपारी ठेवावी. तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्या किंवा गडवा, त्यात पाणी भरून त्यावर आंब्याच्या पाण्याचा डहाळा इंद्राचं प्रतीक म्हणून ठेवावा. रांगोळीने भरीव गोल पाटावर किंवा चौरंगावर चंद्राचं प्रतीक म्हणून बनवावा किंवा काढावा. अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवावी. रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटांमध्ये दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे, जेणेकरून चंद्र देवता शलाकार रूपात अमृताचा प्रसाद देतात. हा दुधाचा प्रसाद घेतल्याने सर्व दुःख रोग दूर होतात असा समज आहे. 12:39 वाजता पूजेच्या पाठासमोर दुधाचे भांडे ठेवून 4ही देवतांची हळदी कुंकू, पांढरे फुले, अक्षदा, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारी तुळशीपत्र तोडून ठेवावे. दुधात एक तुळशीपत्र टाकावे व त्याचा नैवेद्य अर्पण करावा व प्रार्थना म्हणावी. ऋण रोगांनी दारिद्र्यम अपमृत्यू भयशोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनाच घ्यावा किंवा द्यावा. उपरोक्त ज्या सुपाऱ्या आहेत त्या जपून ठेवून दरवर्षी पूजेला वापराव्यात. 12 ते 12:30 या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी. त्यामध्ये आपण श्री स्वामी समर्थांच्या 11 माळाचे जप करू शकता. श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ जप, श्री विष्णू गायत्री मंत्र 1 माळ जप, श्री कुबेर मंत्र 1 माळ जप, 16 वेळा श्री सूक्त आणि श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा आणि गीतेचा 15वा अध्याय 1 वेळा. एवढी सेवा तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला आवर्जून करावी. सहकुटुंब एकत्रित जर केली तर सर्व सेवा वेळेत होते. हा अतिशय महत्त्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे. लक्ष्मी म्हणजे स्त्री. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे. सर्व प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळूला लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे, कृपाळू आहे, हित करणारे आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटे निर्माण करते, संकटे आणते अशी कल्पना आहे. अशा मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते.
कोण झोपले आहे, कोण जागे आहे हे ती पाहते. झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागवते. पण जे सेवा, उपासना, जागरण करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जागतोय, कोण जागरती, यावरून या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करत आहे किंवा नाही हेही तो पाहत असतो. वारंवार तो कोजागरती असे विचारतो. यावरून हे नाव रूढ झाले, कोजागिरी पौर्णिमा. या दिवशी साक्षात लक्ष्मी खूप खुश असते आणि ती पृथ्वीला भेटायला येते. तेव्हा जे भक्त जागरण करून कीर्तन, भजन आणि पूजाविधीमध्ये व्यस्त असतात त्यांना ती अखंड लक्ष्मी प्राप्तीचा वर देते. म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीची पूजा करून महालक्ष्मीच्या मंत्राचा कमळगठ्ठ्या माळेने 108 वेळेस जरूर जप करावा. मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. याने सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. 2. महादेवाने मस्तकावर चंद्र धारण केलेला असल्यामुळे महादेवाची पूजा केल्यास चंद्रदेवही प्रसन्न होतात. या पौर्णिमेला महादेवानिमित्त हा उपाय केल्यास स्थिर लक्ष्मीची प्राप्ती होते. तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महादेवाला खीर हा नैवेद्य दाखवावा. खीर घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये तयार केलेली असावी. नैवेद्य दाखवल्यानंतर थोड्या वेळाने खीर प्रसाद स्वरूपात ग्रहण करावा. याने मानसिक शांती व आर्थिक क्षेत्रात लाभ होतो. खीर ही गाईच्या दुधापासून बनवलेली असावी. 3. शास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेची रात्र औषधी गुणयुक्त असते. या योगामुळे ग्रहण करण्यात आलेल्या औषधांचा लाभ लवकर होतो. ज्या प्रकारे सूर्यप्रकाशाचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो ठीक त्याच प्रकारे या पौर्णिमेला चंद्राच्या प्रभावाने आपल्याला आरोग्यदायी लाभ होतो. यामुळे काही काळ आकाशाखाली चंद्रप्रकाशात आवश्यक बसावे. याने त्वचा उजळते आणि मनाला शांती मिळते. 4. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री थोडा वेळ चंद्राकडे पहा. याने डोळ्याची शक्ती वाढते. 5. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हनुमानासमोर चौमुखी 4 वातींचा दिवा लावावा. दिव्यामध्ये 4ही वाती 4 दिशांकडे असतील अशा प्रकारे दिवा लावावा. दिवा लावल्यानंतर हनुमान चालिसाचे पाठ करावे. हनुमान चालिसा माहिती नसल्यास श्रीराम जय जय राम हा जप करावा. 6. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीला तिच्या चरणी 5 सुपारी अर्पण करा. दुसऱ्या दिवशी ही सुपारी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. यामुळे तिजोरी कधीच रिकामी होणार नाही असे सांगितले जाते. तसेच पैशाची आवकही वाढेल. 7. या दिवशी ऐरातावर म्हणजेच हत्तीवर आरूढ झालेला इंद्र, महालक्ष्मी व चंद्र यांची पूजा आवर्जून करतात. 8. कोजागिरी पौर्णिमेला रायगडावर दूध विकण्यासाठी आलेल्या हिरकणी या गवळणीला गडावरचे रखवालदार सूर्यास्तानंतर दरवाजे बंद झाल्यामुळे घरी जाऊन देणार. आपल्या लहान बाळाच्या आठवणीने ती एका अवघड कड्यावरून उतरली. पुत्रप्रेमासाठीचे हे धाडस पाहून श्री शिवरायांनी तिला साडी चोळी देऊन सत्कार केला आणि त्या कड्याला हिरकणी कडा हे नाव दिले. ही कथा कोजागिरी पौर्णिमेची आठवण करून देणारी एक हृदयस्पर्शी कथा आहे. ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.